चला सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर एंटर झाली आहे. मनीष आणि चेतन. स्ट्राइकवर फलंदाज आपण पाहतोय चेतन, नॉन स्ट्राइकला मनीष, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राइकवर फलंदाज मनीषला आपण पाहतोय, सॉरी चेतनला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. आजच्या दिवसातील पहिला चेंडू रिलीज होईल. स्ट्राइकवर फलंदाज मनीष. या ठिकाणी फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय चौकार. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. अर्थातच मंगरुळ बी संघाची 4 या धावसंख्येनं संघाचा अकाउंट ओपन केलंय मनीष या फलंदाजानं. आली ती मंगरुळ बी संघाची. चौकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं मनीष या फलंदाजानं. इथे मात्र चेंडू चांगला आहे, चेंडू पडल्यानंतर मात्र खाली राहिला, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र डॉट चेंडू. पहिला चौकार आला, त्याच्यानंतर मात्र डॉट आलाय. इथे मात्र चेंडू आणखीन एक मोठा फटकासाठी प्रहार केला आणि चेंडू सरळ जाईल मिड ऑफच्या रिझन मधून चौकारासाठी. क्रिकेटपटूंची धावा लागल्यात 8 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत वाजवी खेळ संपलाय. P1चं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर दीपक या गोलंदाजाचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार. टॅप केलाय. या ठिकाणी मात्र शॉट कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलवर समाधान मानावं लागेल मंगरुळ बी संघाला. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय बिनबाद 9 धावा. एक सावध सुरुवात मी म्हणेन या मंगरुळ बी संघाची, कारण त्यांना ठाऊक आहे समोर घातक काकडवाल हा संघ आहे, जो फलंदाजी घातक काकडवाल संघाची अतिशय जमेची बाजू आहे. त्यांच्या समोर आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील आणि त्याच इराद्याने ही जोडी उतरले मनीष आणि चैतन्य. इथे मात्र बराच वेळ हवेत आहे आणि या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होते. एक सोप्पा झेल होता आणि हा सोप्पा झेल त्या ठिकाणी मात्र जमिनीला दान झाला. तिथून मात्र फलंदाजांनी 2 धावा या ठिकाणी मात्र घेतल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू सिंगल मिळेल आणि या सिंगलनं षटक क्रमांक पहिलं संपलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा.
यापुढील सामना असेल VRCC उसाटणे विपक्ष ब्राह्मण करवले बी या दोन संघांनी लगेच रिपोर्टिंग करायचे आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पिटूचं दुसरं षटक फेकण्यासाठी तुषार या गोलंदाजाचा वापर केलाय। स्ट्राइकवर फलंदाज आपण चेतनला पाहतोय, ज्याने आपल्या संघासाठी 3 धावेचं योगदान दिलं। इथे मात्र लोपुलटोचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा, मनगटी ताकदीचा वापर, या ठिकाणी मात्र इरादे स्पष्ट केलेत ते चेतननं। अजून एक मोठा तडाखा षटकार। या ठिकाणी मात्र चेतनच्या बॅटमधून निघालेला हा पहिला मोठा फटका। इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सरसावलाय आणि या ठिकाणी मात्र अजून चुका पाहायला मिळतात। पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक झेल ड्रॉप केला होता, इथून या दुसऱ्या षटकात सुद्धा एक झेल ड्रॉप झालाय। असे झेल मात्र आपल्याला घ्यावे लागतील। जर विचार केला तर समोरचा मांगरोळ बी संघ एक बलाढ्य संघ आहे आणि या जोडीनं जी सलामीची जोडी आपण पाहतोय त्याने आतापर्यंत धावा बनवल्यात 20 धावा, बिनबाद 20, एक दमदार सुरुवात। इथे मात्र हलक्याशा हाताने कट केलंय, त्या ठिकाणी गोलंदाजाने स्वतःच्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र मोनिशचा विचार केला तर मनीषचा विचार केला तर 9 धावांचं योगदान दिलंय। बराच वेळ चेंडू हवेत आहे, कॉर्नर मध्ये 2 क्षेत्ररक्षक आल्यात आणि इथून मात्र कॉलिंग होणे खूप गरजेचं होतं, परंतु अतिशय चांगला झेल टिपला आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला। गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवर तुषारनं खेळपट्टीवर 3ऱ्या क्रमांकावर किशोर आलाय। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच 1 डाऊनचा फलंदाज घातकी म्हणून ओळखला जातो, तशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी किशोर करेल का? इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक। हा येतोय आल्या आल्या मनगटी ताकदीचा वापर, किशोरच्या बॅटमधून निघालेला पहिला तडाखा। आल्या मात्र मनगटी ताकदीचा वापर केला, शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आणि अजून उंची जास्त, अंतरही तेवढंच जास्त, बॅक टू बॅक दुसरा षटकार। दोन षटकार पाहायला मिळाले। दोन षटकांचा वाजवी खेळ संपला। 2 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 33 धावा, 1 गडी बाद। तर तिसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी सूर्याजी गोलंदाजाचा वापर, सूर्याजीवर मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केला, फाईन लेगच्या डोक्याच्या वरनं अजून एक मोठा तडाखा षटकारासाठी।
चेतनना अतिशय चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत. चेतनची 6 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलंय. तर किशोरचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 षटकार किशोरच्या बॅटमधून आलाय. म्हणजे या ठिकाणी मात्र अतिशय मजबूत फलंदाजी राहिली आहे. मंगरुळ बी संघाची लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची. एक अवांतर धाव मिळेल. या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. मजबूत स्कोर या ठिकाणी मात्र बनवलाय. आतापर्यंत तरी चांगली फलंदाजी राहिली आहे ती मंगरुळ बी संघाची. सुरुवात चांगली झाली मनीष आणि चेतन आणि त्यानंतर मात्र किशोरनं 2 मोठे फटके तडाके मारले. या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत आहे. जजमेंट चुकलं या ठिकाणी मात्र मी म्हणेन क्षेत्ररक्षकाचं. आणि इथून मात्र अजून 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. स्कोररच्या भूमिकेत आज आपण पाहतोय चेतन आगिवले यांना. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र बराच वेळ वाट पाहिली आणि तिथून मात्र चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय. जणू काही गोलंदाजाची खिलवाड चालली आहे. कारण एकापेक्षा एक सर्रास फलंदाजी खेळपट्टीवर राहिली आहे. एका बाजूने विचार केला तर चेतन आणि किशोर दोनही फलंदाजाकडनं अतिशय चांगली फलंदाजी. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरनं फ्लाय होईल. अजून एक मोठा फटका. या फटक्याने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 52 धावा. 50 कंप्लीट झाली आहे या ठिकाणी या मंगरुळ बी संघाची. 9 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलंय ते चेतननं. अतिशय चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत चेतनचे. इथून मात्र लाऊड अपेल पंचांनी अपेल उचलून धरले आणि इथून मात्र दुसरा गडी बाद होतोय मंगरुळ बी संघाचा. संघाची धावसंख्या 52 असताना ठिकाणी मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलाय सचिन. मनीष आणि चेतन ही जोडी मात्र बाद झाली. तर किशोर आणि सचिन ही जोडी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत किशोर खेळलाय. 2ही चेंडू षटकारासाठी पाठवले आहेत. ही ताकद आहे या किशोर या फलंदाजाची. तर या ठिकाणी मात्र सचिन आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण सूर्याजीला पाहतोय. थोडासा महागडा ठरलाय सूर्याजी. इथे मात्र चांगला चेंडू आणि षटक क्रमांक 3 संपला. आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 52. म्हणजे 52 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आणि उर्वरित 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. VRCC उसाटणे विपक्ष ब्राह्मण करवले बी. दोन्ही संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचे आहे. आणि या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. पहिला सामना घातक काकडवाल विपक्ष मंगरुळ बी. मंगरुळ बीने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घेतलेला निर्णय अतिशय चांगला सार्थकी लावला. या विचार केला तर मनीष आणि चेतननं काय अफलातून फलंदाजी केली आणि त्याला मात्र साथ दिली किशोरनं. ब्लॅक होलमध्ये चेंडू फेकला होता. त्या ठिकाणी मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढलं. पहिली धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न होतोय खेळपट्टीवर आणि इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या 2 फलंदाजांमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर 54 54 धावा धावफलकावर लावल्यात. उर्वरित विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
या ठिकाणी मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सरळ हवेशी वार्तालाप करत. हा येतोय षटकार आणि या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 60 धावा. डीजे ठोक. चला VRCC उसाटणे विपक्ष ब्राह्मण करवले बी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लो फुलटोचा चेंडू होता त्या ठिकाणी मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, इथून मात्र डॉट आलाय. इथे मात्र अतिशय चांगला झेल टिपलाय आणि इथून मात्र किशोर बाद झालाय. धक्का क्रमांक लागलाय मंगरुळ बी संघाला, तिसरा. प्रतीक आलाय, सॉरी ऋतिक आलाय. इथे मात्र आल्या आल्या मनगटी ताकदीचा वापर, मिड विकेटच्या या ठिकाणी चेंडू फ्लाय होतोय षटकारासाठी आणि पहिलं सत्र या ठिकाणी मात्र संपन्न झालं. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 66 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 67 धावा बनवाव्या लागतील त्या घातक काकडवाल्या टीमला. हॅलो हॅलो. तर याच दरम्यान आदरणीय रवींद्र हंबीर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आणि आम्हाला मदत करणारे सागर म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू तुकाराम सर. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल, VRCC उसाटणे संघाचा संगणक आणि त्यानंतर पाहता आपण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहता आपण ब्राह्मण करवले संघ. या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं, कारण इनिंग ब्रेक मध्ये पाहता आपण नाणेफेकी होणं भरपूर गरजेचं आहे. कारण दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे चला यायचं आपण लगेचच, कारण नाणेफेकी केली जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. ब्राह्मण करवले संघाचा संगणक चला यायचं आपण, कारण VRCC उसाटणे संघाचा संगणक आमच्यापर्यंत जोडला गेला. पाहता आपण सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असणारा संघ पाहता आपण आणि भरपूर मोठी नाईट रजनी त्यांच्या माध्यमातून सुद्धा भरवल्या गेल्या होत्या, भरपूर चांगला राहिला होता. सरपंच चषक पाहिला होता आपण उसाटणे नगरीमध्ये. चला ब्राह्मण करवले संघाचा संगणक यायचं आपण लगेचच. तर या ठिकाणी मात्र कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल, ऐकूया रमेश सरांचा आवाज. हॅलो हॅलो. थँक्यू तुकाराम सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला सामना रंगला, कारण दोन्ही संघ पाहिले आपण एकात बाजूचे पाहिले आपण. एका साईडला पाहतो आपण घातक काकडवाल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय सध्याच्या घडीला पाहतो आपण मांगरुल हा संघ. आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहिला पण भरपूर चांगला खेळ राहील, कारण दोन्ही संघाला मात्र दोन्ही संघाचे डाव पेच भरपूर माहिती असेल, कारण कदाचित भरपूर साऱ्या वेळ
एकमेकाच्या विरोधात खेळल्यात. पहिल्या सत्राचा वादवी केस संपला गेला. पहिल्या सत्रामध्ये टोटल पाहिल्या पण मांगरूळ या संघाने धाबा बनवल्यात. चला ब्राह्मण करवले बी संघ आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे, कारण या ठिकाणी VRCC उसाटणे संघाचा संघनायक आमच्या समावेश जोडला गेलेला आहे. थँक्यू तुकाराम सर. पाहता आपण चला ब्राह्मण करवली संघाचा संघनायक आपण यायचं आहे, थोडासा फास्टली यायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी भरपूर होणे गरजेचं असेल. पाहतो आपण पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला. टोटल पाहिल्या पण मांगरूळ संघाने 67 धाबा बनवल्यात. 67 धाबेचं टार्गेट सेट केला आणि त्या 67 धाबेचा पाठलाग करत असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. सूर्याजी पावशेला पाहता आपण आणि त्याच्या सोबतीला जीवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. गोलंदाज सज्ज पाहतो आपण पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज भरपूर चांगली धाबा बनल्यात पाहतो आपण. नाईट रजनी पाहता आपण डे नाईटचा फॉर्मेट भरपूर चांगली संकल्पना पाहता आपण. जय भोले कुशिवली ह्याच्या माध्यमातून पाहता आपण दमदार आमदार चषक पाहता आपण आणि आमदार चषकामध्ये सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये आणि पाहत आपण मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतो. एका साईडला घातक 11 काकडल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मांगरूळ संघ पाहतो आपण. चला फास्टली केलायचं यावरती लक्ष असू द्या. मांगरूळ बी संघ पाहतो आपण. चला 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल प्रत्येक षटकामागे. त्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचे. कदाचित जास्त वेळ खर्च केला तर एक शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलदाराच्या हातामध्ये आणावा लागेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू मात्र पाहता आपण पंच आमच्याकडे वळतील. थोडीशी लाईन खराब म्हटलं जातं ना, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू. पहिला चेंडू खराब फेकला. चला चेक. तर या ठिकाणी आपण नाणेफेकी करूया. थोडासा ब्राह्मण करवले बी हा संघ थोडासा उशिरा दाखल झाला. रवींद्र आंबेर यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. हो पहिल्या चेंडूवरती आघात सूर्याजी पावसेने ठोकलाय. पाहतो दमदार षटका. या ठिकाणी मात्र ब्राह्मण करवले बी हा संघ नाणेफेकी जिंकलाय. काय निर्णय असेल? निश्चितच प्रथम आपण क्षेत्ररक्षण कर नाही आयोजनाविषयी काय सांगशील? तर या ठिकाणी मात्र नाणेफेकी आपण हारलात आणि आपल्या वाट्याला प्रथम थँक्यू तुकाराम सर. पहिल्या चेंडूवरती मात्र आगाज केला. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला आणि पंच भरपूर चांगला. धाबाही चांगल्या मिळतील. षटकारानंतर सूर्याजी पावशे या फलंदाजाच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. काय फटकेबाजी काय फटकेबाजी. या फटक्यासाठी मात्र या फलंदाजाला ओळखलं जातो. सूर्याजी पावशे म्हणतात त्याला. काय फटके पाहतो आपण. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र खोलात टाकला तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे आणि झेल मात्र पकडली आहे. मोठा मासा मात्र गळाला सापडलाय. बिग विकेट पाहतो आपण. घातक 11 संघाला पहिला झटका लागलाय. सूर्याजी पावशे बॅक टू डगआउट.
जाने मात्र हाकार माजवला होता मैदानाच्या आतमध्ये. त्या फलंदाजाला आता माघारी परतवला. भरपूर सारा कमबॅक करतो गोलंदाज साहिल. पाहिला पण काय गोलंदाजी राहिली आहे. पहिला म्हटलं जातं ना, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी पाहतो आपण. असं दाखवून देत असताना साहिलला पाहतो आपण. कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. दीपक आलाय पाहतो आपण. बॅटचा फेस कदाचित थोडासा लवकर ओपन केला. बॅटची थोडीशी अतली कडा. त्यानंतर पाहता आपण भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण घातक 11 संघ पाहतो आपण 12 या आकड्यावरती पाहतो आपण. स्ट्राईक एंडला सज्ज झाला. जीवनला पाहता आपण सलामीसाठी आला होता आणि डावखुरी हाताचा फलंदाज. आणि नेहमी नेहमी म्हटलं जातं डावखुरी हाताचा फलंदाज थोडासा घातकी असतो. आणि गोलंदाजाला हा प्रश्न सुद्धा पडतोय, कारण चेंडू फेकायचा कुठे. जीवनला पाहता आपण स्ट्राईक एंडला. चला टाईम अलर्ट असेल थोडासा, यावरती सुद्धा लक्ष असू द्या. डावखुरी हाताचा फलंदाज पाहतो आपण. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडासा चेंजेस करत असताना राहिला. टोटल पाहता आपण 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. 4 चेंडू फेकल्यात, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाचे पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय जीवन. हो टप्पा पडल्यानं थोडासा उचली घेतो चेंडू. थोडासा दिशा भरकटलाय गोलंदाज. पंच आमच्याकडे वळल्या. थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे गोलंदाजाने. पाहतो आपण सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शांत रीतीने पाहतो आपण 67 धाबीचं पाठलाग करायचा. आणि पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण धावा अद्यापी जमा केल्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. भरपूर चांगला फटका पापन इनफिल्डच्या वरनं उडवला चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. जीवनच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. जय जीवनच्या बॅटमध्ये चौकार आलाय पाहतो आपण. सध्याच्या घडीला पटलावरती धावा लागल्या गेल्यात. घातक 11 काकडवल संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. 17चा खतराबाई किसकिले बनेगा. भरपूर चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जमा केली आहे, कारण 67 धाबेचं पाठलाग करायचं आहे पाहतो आपण. त्या धाबेचं पाठलाग करत असताना 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हो आणि पंचांचा इशारा येतो. बीमर पाहतो आपण. हाईट फॅक्टर भरपूर होती या चेंडूवरती. आणि त्यानंतर पाहतो आपण पंचांनी दंडित केला या गोलंदाजाला. म्हटलं जातं ना, बिना पायल के बजे घुंगरू. छम 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 पाहता आपण. बीमर पाहता आपण. सिंगल पुन्हा एकदा आली. आता हा पुढचा चेंडू फ्री हिट असेल, संधी असेल जीवनकडे. थोडीशी खराब करतोय आता सध्याच्या घडीला गोलंदाजी, कारण 67 धाबे पाठलाग करायचं. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, मात्र झेल पकडलाय. त्या झेलला महत्व नाहीये, कारण या चेंडूवरती फ्री हिट होता. आणि पहिला षटक मात्र संपलं गेलंय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण 1 गडी बाद 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या मांगरोल बी संघ, कारण वेळेचं पूर्णपणे बंधन असेल. प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आपल्याला. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 मिनिटाचे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. यावरती लक्ष असू द्या. पाहतो पण 67 धाबेचं पाठलाग करायचं.
आणि घातक 11 काकडवल संघ पाहता पण पहिल्या षटकामध्ये 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, म्हणजे सुरुवात दमदार केली आहे. जरी सूर्याजीचा विकेट जरूर आला, त्यानंतर पाहतो आपण जीवनच्या बॅटमधनं एक चौकार आला. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला जीवन, गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचा चैतन्यला पाहता पण चैतनला पाहता आपण हो भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू पकडला, फेकलाय, तोपर्यंत मात्र एकच मिळेल. एकापेक्षा काही नाही आहे. एका धाबेच्या मदतीने पाहतो आपण स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. पाहतो आपण 1 डाऊन साठी आला तर फलंदाज दीपक स्ट्राईक एंडला सज्ज झाला. दीपक आणि जीवनची जोडी सध्याच्या घडीला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये मांगरूळ बी संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. दीपक बॅक टू डगआउट. षटकामध्ये जरूर 19 धाबा आल्या. त्यानंतर पाहतो आपण काय गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला चेतन हा गोलंदाज पाहतो आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय पुन्हा एकदा आकाश आला. आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल जीवनवरती, कारण पाहतो आपण 2 झटके जरूर लागल्यात घातक 11 काकडवल संघाला. पुन्हा एकदा सज्ज झाला चेतन. पाहतो आपण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, भरपूर चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, कदाचित पुन्हा एकदा पाहतो आपण रन आउटचा शिकार झालाय. ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जड पावलाच्या आतमध्ये बाहेर झाला पाहतो आपण. झटका क्रमांक लागलाय घातक 11 काकडवल संघाला, हा तिसरा. पाहतो आपण आता सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला फलंदाज जीवनला पाहता आपण. जीवनवरती भरपूर हो प्रेशर वाढला असेल आणि त्या प्रेशरला झुगारून दिलाय जीवनने आणि हा ठोकलाय. म्हटलं जातं ना मामा ठाकुर सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया, अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई. ठोकलाय षटकार. शिल्लक आहे 14 मध्ये बनवायचे टोटल 41 धावा. पाहता आपण पडल्यानंतर डीप राहिला चेंडू, षटकार आल्यानंतर चेतन कमबॅक करतो. पाहतो आपण सध्याच्या घडीला धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. घातक 11 काकडवल संघ पाहतो आपण 26 या आकड्यावरती पाहतो आपण. अजूनही बनवायचे आहेत पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय हो बॅक टू बॅक पाहतो आपण. डॉट चेंडूची सांगता 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. घातक 11 पाहता पण काकडवल संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ सध्याच्या घडीला पाहतो आपण. मांगरूळ संघ पाहतो आपण, मांगरूळ बी संघ पाहतो आपण. भरपूर चांगली पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्या. 67 धाबा, 77चं टार्गेट सेट पाहतो आपण. 67 धाबेचं टार्गेट सेट केलंय आणि त्या पाटलान करत असताना सध्याच्या घडीला पाहतो आपण 2 षटक मात्र संपले गेले. 2 षटकामध्ये टोटल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
काकडवल संघ पाहतो आपण, झटके जरूर लागलेत. कदाचित सूर्यजी पावसेचा विकेट भरपूर काही सांगून जाईल आता टीमला. भरपूर सारी जबाबदारी वाढली मैदानाच्या आतमध्ये. जीवनवरती एक षटकार मारला, त्यानंतर लागोपाठचा 2 चेंडू मात्र डॉट केला. आता समीकरणचा विचार केला पाहतो आपण. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये बनवायच्या टोटल 41 धाबा आणि 41 धाबा कंपल्सरी बनवावे लागतील. कारण पाहता आपण या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग पाहता आपण. आणि काय आयोजन केलंय पाहता आपण. जय भोले कुशुली आयोजकांच्या माध्यमातून काय आयोजन पाहता आपण. आमदार चषक पाहता आपण. डे नाईट फॉर्मेट पाहता आपण. पुन्हा एकदा पाहतो आपण 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अमोल आलाय पाहता आपण. जीवनवरती मात्र जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल. पुन्हा एकदा पाहतो आपण डावकरी आताचा फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. रुपेश पाहता आपण. अजूनही 41 बनवायच्या आहेत. खोलात टाकलाय पाहता आपण. यॉर्करचा वापर खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने झाली पूर्ण आणि एकच धाव मिळेल. भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिला त्या ठिकाणी. एका ॲक्शनमध्ये पकडला, चेंडू फेकला, सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिला पण 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये बनवायच्या टोटल 40 धाबा आणि या 40 धाबा कंपल्सरी बनवायच्या. टीम पाहतो आपण घातक 11 काकडवाल संघाला पुन्हा एकदा सज्ज झाला. हो कदाचित फुल टॉस होता. फुल टॉस वरती फुल टोल उचल करायचा होता जीवनला. मिस केले लाईन आणि पाहतो आपण डॉट चेंडू फेकला. आता डॉट चेंडू खेळेल ना काकडवाल संघ तर थोडासा दबाव निर्माण होईल. थोडासा मी तर नाही म्हणणार भरपूर सारा दबाव होईल. कारण प्रत्येक चेंडूला आता सध्याच्या घडीला टार्गेट करावा लागेल जीवनला. कारण अडचणीत सापडलाय संघ. अजूनही पुन्हा एकदा सज्ज झाला. हो यावेळेस मात्र खोलात टाकलाय, खोदून काढलाय पाहतो आपण. खूप शॉट. एक धाव तर वेगाने झाली पूर्ण. दुसरीचा कॉल दिला जाईल का. चांगला क्षेत्ररक्षण झालाय. फेकी सुद्धा भरपूर चांगली झाली आहे या ठिकाणी आणि डॉट चेंडूची सिंगल आली आहे. निश्चितच पाहत आपण एक सेलोरी गाडीची चाबी हरवली आहे. जर कुणाला सापडली असेल ना तर आपण लगेचच द्यायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हो यावेळेस मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल उचल केला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. थँक्यू डीजे. आता रंगच निर्माण झाले. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण 34 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये बनवायच्या टोटल 33 धावा. जर सेलोरो गाडीची कुणाला चावी भेटली असेल ना तर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायची आहे. पाहता आपण सेलोरो गाडीची चावी हरवली आहे जी उसाटणे संघाच्या खेळाडूची आहे. जर सापडले असेल तर आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायचे आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना रंगलाय. काय रंगलाय मैदानाच्या आतमध्ये सामना. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बा 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 तो घुमायला गाड्यांना. काय सांगायचं आहे गाड्या. नको मामाचे भट्टे ग षटकार. पाहतो आपण या षटकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. सध्याच्या घडीला 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. समीकरणचा विचार केला. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 मध्ये बनवायच्या टोटल 27 धावा. पाहतो आपण समीकरण होता 12 मध्ये 41. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहता आपण सध्याच्या घडीला चेंडू शिल्लक आहे 7 मध्ये बनवायच्या टोटल 27 धावा. सध्याच्या घडीला तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. रुपेश ऑन द फायर. पाहता आपण हॅट्रिक प्रस्तावित करेल का सध्याच्या घडीला पाहतो आपण. आणि षटकारांची गरज आहे सध्याच्या घडीला टीम काकडवाल संघाला. 7 मध्ये बनवायच्या टोटल 27 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज अमोल. पाहता आपण हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फेकून दिला आणि विजयाची आशा दाखवल्यात टीम
काकडवाल्या संघाला आणि संपला तिसऱ्या षटकाचा खेळ. धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या टोटल 21 धावा. ड्रिंक ब्रेक्स मात्र झालेला आहे. चला मांगरुल बी संघ चला क्षेत्ररक्षण लगेचच लाभायचा. पण आता हा प्रश्न पडलाय मांगरुल संघाला. कारण विचार केला ना शेवटच्या 3 चेंडूवरती काय धमाके पाहिले आपण रुपेशच्या बॅटमधनं. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या टोटल 21 धावा. 21 धावा पाहत आपण. आता कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल यावरती आता लक्ष लागलं गेलं मांगरुल बी संघाच्या. सूरजवरती भरोसा दिला. सूरज दाखवेल का आपल्या विजयाचा यावरती लक्ष. आणि स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला पाहतो आपण सलामीसाठी आला तर फलंदाज जीवनच्या बॅटमधनं आपण कदाचित 1-2 षटकार पाहिलं. आता ह्या ओव्हरमध्ये मग आता टार्गेट करावा लागेल. सध्याच्या घडीला पाहतो आपण सूरजला कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चला फास्टली गेलायचा कारण भरपूर सारा वेळ खर्च केला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 6 मध्ये बनवायच्या टोटल 21 धावा. टोटल पाहत आपण सध्याच्या घडीला 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 67 धाब्याचं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पाहतो आपण सध्याच्या घडीला घातक 11 काकडवाला संघ पाहतो आपण सज्ज झाला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी झालं रचलंय. म्हटलं जातो ना मामा ठाकूर लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण पुन्हा एकदा समीकरण सध्याच्या घडीला पाहतो आपण. दोन्ही संघाच्या फास्टल्या मात्र फास्ट करत असतील. चेंडू शिल्लक 5 आणि 5 मध्ये बनवायच्या टोटल 21 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट पाहतो आपण सूरजच्या नावावरती राहिली. काय सामना रंगलाय पाहतो आपण. आजच्या दिवसातला पहिला सामना पाहतो आपण. काय सामना रंगला. एका साईडला घातक 11 काकडवल संघ पाहता आपण आणि त्यांच्या विरोधात केलं असताना मांगरुल बी संघ. हो यावेळेस मात्र पाहता आपण पंच आमच्याकडे वळतील. थोडीशी लाईन मिस केली. खराब चेंडू फेकला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो ना सध्याच्या घडीला ज्याच्या बॅटमधनं आपण 3 षटकार पाहिलेत रुपेश 9 सेकंडला उभा आहे पाहतो आपण. आणि माशासारखा सध्याच्या घडीला तडफडतोय. कधी मला स्ट्राईक येईल आणि कधी मी या धावा बनवेन. पडल्यानंतर पाहतो आपण डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसळतो आणि डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता समीकरण पाहतो पुन्हा एकदा चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक 4 आणि 4 मध्ये बनवायच्या टोटल 20 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा संघर्षाचा बिग हिट षटकार.
पण हा चेंडू निर्णायक असेल. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट पाहतो आपण सामना. षटकार आलाय. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये बनवायच्या टोटल 14 धावा. हो भरपूर चांगला फटका पाहतोय. एक धाव तर वेगाने झाले पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पाहतो आपण, दुसरी होईल का यावेळेस. मात्र भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. ओ हो तुन्ना तुन्ना मामा ठाकूर. ओ हो 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 काय घडलंय, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित रुपेशला स्ट्राईकला येण्याचं काम करायचं होतं पाहतो आपण. 2 झाल्या पूर्ण जरूर. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रुपेशला परतावा लागेल. झटका लागलाय टीम काकडवाल्या संघाला. हा 5वा झटका लागलाय. भाई आग लग चुकी है, आग लग चुकी है मैदान के अंदर. आता 2 चेंडू बनवायचे आहेत 12 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला अविनाश आला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला तुषारच्या बॅटमध्ये षटकार जरूर आला. मात्र गोलंदाजी मार्गपट्टी सध्याच्या घडीला पाहतो आपण सूरज. कारण संध्याकाळचा 17 या सूरजला मात्र चमकावा लागेल. हिरो बनण्याचा मौका आहे सध्याच्या घडीला पाहतो आपण. तुषार या फलंदाजाला 2 चेंडू 12 धावेची गरज सध्याच्या घडीला. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय पाहतो आपण. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहतो आपण. 2 चेंडू 12 धावेची गरज. स्ट्राईक एंडला सज्ज झाला तुषार गोलंदाज. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि या वेळेस मात्र सध्याच्या घडीला पाहतो आपण पकड मजबूत केली मांगरूल बी संघाने. सूरजने मात्र काय गोलंदाजी केली आहे, भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. आता तुषारने नाराज केलाय. या चेंडूवरती मोठा फटका मारायचा होता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती पाहतो आपण 12 धावेची गरज. चला यानंतर VRCC उसाडणे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना ब्राह्मण करवले आपण तयार राहायचा. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडू मध्ये बनवायच्या आता 12 धावा. एकतर्फी सामना पाहतो आपण. काय सामना रंगला होता, भरपूर चांगला सामना रंगला होता. हो या वेळेस मात्र मोठा फटका. पण आता या फटक्याला काही महत्व नाहीये कारण एका चेंडू मध्ये 12 धावेची गरज असताना पाहतो आपण सामना गमावला. घातक 11 काकडवाल संघ पाहतो आपण. अभिनंदन टीम मांगरूल बी संघ. दोन्ही संघाने हस्तांतरण करून घ्यायचं यावरती लक्ष असू द्या. भरपूर चांगला सामना रंगला होता. पण म्हटलं जातो ना ज्याचा खेळ चांगला राहील तोच पुढे जाईल. आणि याच सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट. सामनावीर पाहतो आपण चेतन ठरला या सामन्याचा सामनावीर.